नमस्कार, डिजिटल चावडीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजचा विषय आहे तो राजकारणाचा। राजकारण त्यातल्यात कोल्हापूरचं, म्हणजे कोल्हापूरचे जे दोन पॅटर्न फेमस आहे, एक म्हणजे तिथल्या कोल्हापुरी मिसळचं आणि दुसरं म्हणजे तिथल्या राजकारणाचं। काय तो पॅटर्न समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। कोल्हापूर त्यातल्यात कोल्हापुरातील एक मतदारसंघ ज्याची चर्चा आता सध्या कोल्हापुरातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे, तो म्हणजे राधानगरी मतदारसंघ। राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा राधानगरी, भुदरगड आणि आजरा अशा 3 तालुक्यांचा मिळून बनलेला आहे। सध्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर हे तिथले आमदार आहेत। महायुतीने त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडी यांची उमेदवारी आतापर्यंत निश्चित झालेली नाही। के पी पाटील बिद्री कारखान्याचे चेअरमन हे सध्या महाविकास आघाडीच्या बऱ्याचशा पक्षांसोबत चर्चा करताना आम्हाला बघायला मिळतात। त्याचबरोबर ए.वाय. पाटील हेही या स्पर्धेमध्ये उतरताना या उमेदवारीचा दावा करताना बघायला मिळते। त्याचबरोबर भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई हे देखील शर्यतीमध्ये धावताना बघायला मिळत आहे। ते सुद्धा या शर्यतीची तयारी करताना आम्हाला बघायला मिळतात। आता संपूर्ण बाब समजून घेताना प्रकाश आंबेडकर गेल्या 2 टर्म जनतेकडून निवडून आले। सद्यस्थिती बघता गेल्या 2 टर्म पासून असलेले आमदार प्रकाश आंबेडकर हे मागील 2 टर्म मध्ये केलेल्या कामांची आता कामं लोकांपर्यंत, जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम करत आहे। विकास यात्रेच्या माध्यमातून नवीन कामांचाही शुभारंभ करताना बघायला मिळतात आणि गेल्या 2 टर्म मधले जे कामं आहे याची चर्चाही आता जनतेमध्ये बघायला मिळते। पण दुसरीकडे या शर्यतीमध्ये धावणारे बरेचसे इच्छुक उमेदवार यांची शर्यत ही अजून सुद्धा पक्षाकडून तिकीट मिळवण्याच्या शर्यत आहे। आता ही शर्यत कुठपर्यंत जाईल हे बघणं एक महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, आता या निवडणुकीमध्ये कोण आमदार म्हणून निवडून येईल हेही बघणं गरजेचं असतं। आता तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार म्हणून निवडून येईल? धन्यवाद।